तर मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये इशारा बैठक पार पडणार आहे। बीडच्या मांजरसुंबा इथं दुपारी 12 वाजता ही इशारा बैठक पार पडेल। मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आजच्या बैठकीतून जरांगे सरकारला काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मनोज जरांगे पाटलांनी एकदा कागद पेन घेऊन सरकारवर बसलं पाहिजे, कारण त्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतरचे बहुतांश विषय संपलेले आहेत। आउटराईट मराठा समाजाला कुणबी म्हणा हे जरी सरकारने लोकांची मागणी आहे देऊन टाका असं म्हटलं तरी ते काय न्यायालयात टिकत नाही। त्याला पर्याय म्हणून एससीबीसी दिलेला आहे। आणखीन कुणबी नोंदी सापडाव्यात म्हणून सारखी शिंदे कमिटीला एक्सटेन्शन या संदर्भामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने कुठलाही राज्यामध्ये राज्यकर्त्यांना तिथली कायदा सुव्यवस्था बिघडू नये, तिथलं वातावरण शांत राहावं, तिथं सगळीकडं एक पीसफुल वातावरण राहावं अशा प्रकारची भावना प्रत्येकाची असते आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सगळेजण शेवटपर्यंत करत असतात। काल तुम्ही बातम्याही दिल्या, मोर्चाच्या बद्दलची चर्चा केली, आंदोलनाच्या बद्दलची चर्चा केली, अशा बातम्या तुम्ही सोडल्या।